मित्रांनो नमस्कार. दिशा सालियन खून प्रकरणाची नव्याने चौकशी व्हावी यासाठी तिच्या वडिलांनी कोर्टात याचिका दाखल केल्यानंतर संबंधित आरोपींचं धाबं दाणाणलं आहे आणि जे आरोप आता पुराव्यांनिशी समोर येत आहेत त्याला काउंटर करण्याचा केविलवाणा प्रयत्न संबंधितांकडून केला जाऊ लागला आहे. मी कोणाचं नाव घेत नाही. जसं मी माझ्या परवाच्या व्हिडिओत म्हणालो होतो की बलात्कार करून खून केलेल्या दिशाच्या शरीराचं जे मॅनेज पोस्टमॉर्टेम केलं गेलं होतं त्या खोट्या पोस्टमॉर्टेम रिपोर्टला मीडियात प्रसारित करून लोकांमध्ये संभ्रम पसरवण्याचा चाय बिस्कुटी प्रयत्न करून झाला होता. होय, काही ठराविक न्यूज चॅनल्सनी नुसती सुपारीच नाही तर व्यवस्थित 120 कच्चा पक्का हरिपत्ती इलायचीवाला मघई पान, ज्याला आपण मराठीत विडा म्हणतो, तो विडाच उचललेला आहे. आता काही नाही तर मग ॲडव्होकेट निलेश ओझा, जे दिशा सालियनच्या वडिलांचे वकील आहेत त्या केसमध्ये, त्यांना म्हणे 2020 साली कोर्टानं शिक्षा सुनावली होती. त्यांच्यावर ताशेरे ओढले होते, त्यांना दंड केला गेला होता. आता ह्या सगळ्या जुन्या बातम्या नव्यानं प्रसारित केल्या गेल्या. तर त्यावरचं निलेश ओझांचं स्पष्टीकरणही मी तुम्हाला ऐकवणार आहे. मी तर माझ्या व्हिडिओत त्या केसला म्हणजे निलेश ओझांच्या वर जो काही कोर्टानं अवमानना याचिका जी काही दाखल करून त्याच्यावरचा जो काही निर्णय दिला होता त्याला सुप्रीम कोर्टात कसा स्टे मिळाला हे सांगितलेलं आहे. पण खुद्द ओझांकडूनही तुम्ही ऐका नेमकं काय घडलं होतं या खटल्यात. आज मला काही पत्रकारांचे फोन आले आणि त्यांनी काही समाज माध्यमांमध्ये जे त्यांनी बातमी चालवली आहे वन साइडेड की ॲडव्होकेट निलेश ओझा यांना सुप्रीम कोर्टाने ठोठावली होती शिक्षा, त्यांना कंटेम्प्टमध्ये 3 महिने सक्त मजुरी काय जे काही असे ते चालवत आहे. त्याच्याबद्दल हे एक छोटंसं स्पष्टीकरण देण्याकरता हा व्हिडिओ बनवला आहे. पहिली गोष्ट, ती जी शिक्षा होती सुप्रीम कोर्टाची ती सुप्रीम कोर्टाच्याच लार्जर बेंचने स्टे दिली आहे. त्याच्यानंतर आम्ही जे रिट पिटिशन फाईल केली होती त्याच्यामध्ये त्या शिक्षेला सेटअसाइड करून जे चुकीनं शिक्षा देण्यात आली त्याच्यामध्ये आम्हाला कॉम्पेन्सेशन देण्यात यावं अशी आमची रिट पिटिशनमध्ये मागणी आहे. ती रिट पिटिशन ही ॲडव्होकेट प्रशांत भूषण यांच्यासोबतच्या रिट पिटिशनला टॅग केली आहे. त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने कॉग्निझन्स घेऊन नोटीस काढले आहे आणि ते मॅटर सब ज्युडिस बिफोर सुप्रीम कोर्ट आता सर्वोच्च न्यायालयात विचाराधीन आहे. पण ती जी शिक्षा आहे ती स्थगिती देण्यात आली आहे. एक दुसरी गोष्ट, खूप इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे की असंच खोटं ॲफिडेव्हिट म्हणजे आम्हाला बदनाम करण्याकरता आदित्य ठाकरे यांनी 11/10/2023 बॉम्बे हायकोर्टमध्ये दाखल केलं होतं. तर त्या खोट्या ॲफिडेव्हिटच्या बदल्यात त्यांना कस्टडीत घ्या, त्यांच्यावर कंटेम्प्टची कारवाई करा म्हणून एक IA फाईल केला आहे आमचे जे पिटिशनर आहे रशीद खान पठाण यांच्यातर्फे, IA नंबर 19612/2023 आणि त्या IA मध्ये आदित्य ठाकरे आणि त्यांचे ॲडव्होकेट दोघांचे प्रॉसिक्युशन मागितलं अशी खोटी आणि मिसलिडिंग बातमी दाखवण्याकरिता. त्याच्यानंतर ॲडव्होकेट चैतन्य रावते यांनी सुप्रीम कोर्ट अँड हायकोर्ट लिटिगंट असोसिएशन जी आहे, रशीद खान पठाण अध्यक्ष यांच्या वतीने 22/10/2023 आदित्य ठाकरे यांना मानहानीची 19,750 कोटीची नोटीस पाठवली आहे अशा डिफॅमेशनसाठी. आजपर्यंत त्या नोटीसला त्यांनी उत्तर दिलं नाही आहे. ती नोटीस त्यांना सर्व झाली आहे. तर या सगळ्या गोष्टीची सगळ्या लोकांनी जरा विचार करावा. आणि एक शेवटचं सांगायचं म्हणजे असे किती तुम्ही अशा युक्त्या वापरल्या तर त्याच्यामुळे तुम्ही काय तुमचे जे गंभीर गुन्हे आहे बलात्कार आणि खुनाचे त्याच्यातून तुम्ही वाचू शकणार नाही. बस एवढंच मला सांगायचं आहे. मित्रो, हे सगळे उद्योग कमीच होते जणू काही की आज एक नवा ट्विस्ट आणण्याचा प्रयत्न केला गेलाय. काल काय तर पोस्टमॉर्टेम रिपोर्ट आला ज्यात हा अपघातच होता, आत्महत्याच होती, दिशावर बलात्कार झालाच नव्हता, असं सगळं ठासून सांगण्याचा प्रयत्न केला गेला होता. त्या पोस्टमॉर्टेम रिपोर्टला धादांत खोटं ठरवत मी जो तर्क मांडलाय त्यावर अद्याप कुणीच तोड काढलेलं नाहीये. दिव्या भारतीचं उदाहरण मी दिलं होतं, फोटोंवरून सारं स्पष्ट होतंय. पण हा पोलिसांनी मॅनेज केलेला खोटा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट काल रेटून माध्यमांनी दाखवला. कुठे तर्क वगैरे वापरत नाहीत, स्वतः विचार करत नाहीत, समोर दिसतंय ते नाकारण्याचा प्रयत्न असतो. आता ओझांवर कोर्टानं ताशेरे ओढलेत ही बातमी सुद्धा रेटून दाखवली, पण अर्धवट सत्य दाखवली. त्यांना सुप्रीम कोर्टानं स्टे दिला हे दाखवलं नाही.
ओझांनी या खोट्या बातमीचा आधार घेत ठाकरेंच्या वकिलांनी जे कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं त्यावर आक्षेप घेतला. 19,750 कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा ठोकलाय, ते नाही दाखवलं. आणि आज हे एक नवा खेळ मांडायला निघाले. मालवणी पोलिसांनी ॲक्सिडेंटल डेथ रिपोर्ट बनवून या केसचा क्लोजर रिपोर्ट बनवलाय. तो अद्याप त्यांच्याच कस्टडीत आहे. त्यांच्या लेखी ही केस बंद झाली. पण भारतीय कायदा संहिता, इंडियन पिनल कोड आणि ती काही संहिता आहे त्याच्यात खुनाची प्रकरणं ही कधीही रिओपन करता येऊ शकतात. हा एक क्लॉज आहे ना. कोणाच्याही मागणीवरून आणि न्याय्य मागणीवरून ही केस रिओपन होऊ शकते. पण मालवणी पोलिसांनी जो क्लोजर रिपोर्ट बनवला आहे तो ना कोर्टात सादर केला आहे ना संबंधित मृतांच्या नातेवाईकांना दिलाय. मग या क्लोजर रिपोर्टला अर्थ काय? हा क्लोजर रिपोर्ट कशाच्या आधारावर बनवला गेलाय हे ना कोर्टाला पोलिसांनी कळवलं ना दिशाच्या आई वडिलांना. बरं, आता दिशाच्या वडिलांनी हा क्लोजर रिपोर्ट नेमका काय आहे तो आम्हाला कळावा किंवा आम्हाला कळू तर द्या या भावनेनं अर्ज केलाय मालवणी पोलिसांकडे की आम्हाला तो क्लोजर रिपोर्ट जो काही तुम्ही बनवलाय काळा की गोरा तो बघायला तरी द्या. तर तुम्हाला तो अर्ज जो आहे त्यांच्या वकिलांनी केलेला तो तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. आता गंमत काय माहिती आहे का, याच्यामध्ये क्लोजर रिपोर्ट जो आहे त्याच्यामध्ये दिशाच्या वडिलांचे विवाहबाह्य संबंध होते आणि त्या संबंधामधून दिशाला सतत वडिलांना पैसे द्यावे लागत होते आणि एकूणच कुटुंबीय जे आहेत त्यांना काही व्यवसायात आर्थिक नुकसान झालं होतं आणि त्यामुळं दिशा दुहेरी विवंचनेत होती, डिप्रेस्ड होती, तिच्यावर उपचार सुरू होते. आता हे सगळं कोणी सांगितलंय? दिशाच्या वडिलांचं अफेअर होतं हे कुठे सिद्ध झालंय का? किंवा दिशा डिप्रेस होती, तिच्यावर उपचार चालू होते, ती कुठेतरी डॉक्टरकडे कुठल्या सायकॅट्रिस्टकडे जाऊन औषधोपचार किंवा मानसोपचार घेत होती, हे कुणी सिद्ध केलंय का? हा जो दावा पोलीस करतायत तो दावा दिशाचा जो बॉयफ्रेंड आहे रोहन रॉय त्याच्या जबाबावरून केला जातोय. दिशाच्या बाबांचं कुठल्या बाईशी अफेअर होतं हे ना पोलिसांना तपासात सापडलेलं आहे ना त्यांनी स्वतः कुठे या विवाहबाह्य संबंधाची वाच्यता केलेली आहे की हो माझं कुठल्या बाईबरोबर लफडं होतं. मग ही स्टोरी बनवली कोणी? रोहन रॉय हा दिशाचा बॉयफ्रेंड कम फियॉन्से जो लिव्ह इन मध्ये त्या मालाडच्या फ्लॅटवर दिशासोबत राहत होता, तो रोहन रॉय हा आरोपी गँगच्या दबावाखाली होता असंही स्पष्ट दिसतंय. कारण त्याने आपले जबाब हे वेगवेगळ्या चॅनेल्सला दिलेल्या मुलाखतींमध्ये वेगवेगळ्या व्हर्जनमध्ये दिलेले आहेत. त्या संदर्भातला खुलासा आज पुराव्यानिशी ॲडव्होकेट निलेश ओझा करणार आहेत. पण महत्त्वाचा मुद्दा असा आहे की पोलिसांनी जो क्लोजर रिपोर्ट तयार केला आहे तो त्यांनी कुठल्याच कोर्टात सादर केलेला नाही. कुठल्याही कोर्टाने तो ॲक्सेप्ट देखील केलेला नाही ना सरकार दरबारी सादर झालाय. उलट विधानसभेत गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाईंनी दिशा सालियनच्या वडिलांनी जी याचिका दाखल केली होती त्याचीच दखल घेत याचा तपास केला जाईल असं आश्वासन दिलं होतं. याचा अर्थ काय होतो? सरकारने तपासाचे आदेशच दिलेले आहेत एक प्रकारे. पण आरोपींना वाचवणारी जी एक यंत्रणा कार्यरत आहे ती दररोज नवनवे नरेटिव्ह सेट करण्यासाठी धडपडत असते. त्यातूनच कालचा हा प्रकार घडलेला आहे. आज पुन्हा चाय बिस्कुटे ॲक्टिव्ह झालेत आणि त्यांनी नरेटिव्ह सेट करण्यास हातभार लावलाय. पण मी हा व्हिडिओ शूट करेपर्यंत एक नवी घडामोड घडली आहे. ती अशी की मालवणी पोलिसांचा तो समरी रिपोर्ट त्यांनी मागे घेतलेला आहे. त्याला सकाळपासून हेच मीडियावाले क्लोजर रिपोर्ट म्हणून आपली आपटत होते. कालपासून धुमाकूळ घालत होते. आज सकाळी तर काय त्याच्यावरती आमच्या विश्वप्रवक्त्यांनी भाष्यही केलंय. आता ते इथे त्यांना आणण्यात काय अर्थ नाहीये. आणि या सगळ्यांना आज 4 वाजता निलेश ओझांकडून उत्तर मिळणारच होतं चांगलं सणसणीत पुराव्यासकट. त्याआधीच चक्र फिरली आणि मुंबई पोलिसांनी हा समरी रिपोर्ट मागे घेतलेला आहे असं जाहीर केलंय. कारण काय या मागे घेण्याचं? तर सरकारी आदेशानं आता या केससाठी SIT स्थापन झालेली आहे आणि ती पुढचा तपास करणार आहे. त्यामुळं हा समरी रिपोर्ट आम्ही मागे घेत आहोत. चाय बिस्कुट मीडिया पुन्हा उताना पडलाय मित्र, उताना पडलाय. कुठल्याही बातमीचं नरेटिव्ह बनवणं आणि समाजात पसरवणं या कामी महाराष्ट्रातले 2 युवा नेते सध्या आघाडीवर आहेत. दोघेही कोणाचे ना कोणाचे नातू आहेत. एक वांद्र्याला राहतात तर दुसरे कर्जत जामखेडचे आमदार आहेत. सत्ताधारी पक्षातल्या लोकांना जे जमत नाही ते हे दोघे करून दाखवतात. महाराष्ट्रातल्या सगळ्या सो कॉल्ड चाणक्यांनी या दोघांकडे शिकवणी लावायला हवी खरं तर.
नरेटिव्ह कसा सेट करतात याची. काय वाटतं तुम्हाला? उत्तर द्या. तर मित्रो, मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच, तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.